नमस्कार. प्युअर व्हेज तडका बाय नीलममध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. चायनीज खाण्याची इच्छा झाली की आपण नेहमी हॉटेलमध्ये किंवा बाहेर जाऊन खातो किंवा ऑर्डर करतो, बरोबर ना? पण तोच जर परफेक्ट स्ट्रीट स्टाईल व्हेजिटेबल शेजवान फ्राईड राईस आणि चटपटीत मंचुरियन ग्रेव्ही जर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवता आली तर? आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाणात क्रिस्पी मंचुरियन, चवदार ग्रेव्ही आणि मसालेदार ट्रिपल राईस कसा बनवायचा हे दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण मंचुरियन बनवायला घेऊयात. इथे मी एका बाउलमध्ये पाव किलो किसलेला कोबी आणि पाव किलो किसलेले गाजर घेतले आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि हे दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मीठ घातल्यामुळे भाज्यांना छान पाणी सुटते, ज्यामुळे आपली मंचुरियन बॉल्स अगदी परफेक्टली बनतात. आता यावर झाकण ठेवून हे 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊयात. भाज्या मुरेपर्यंत आपण ताजी आले लसूण पेस्ट बनवून घेऊया. आजच्या या संपूर्ण रेसिपीमध्ये म्हणजे मंचुरियन, ग्रेव्ही आणि राईस या तिन्हीमध्ये पण आपल्याला भरपूर अशी आले लसूण पेस्ट लागणार आहे. त्यामुळं एका मिक्सरच्या भांड्यात भरपूर असा लसूण आणि आले घेऊया, थोडंसं पाणी घालूया आणि याची एकदम मऊ आणि छान अशी पेस्ट करून घेऊयात. ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण हक्का नूडल्स उकडणार आहोत. नूडल्स खूप लांब न ठेवता थोडेसे हाताने मोडून घेऊयात, जेणेकरून राईसमध्ये ते मिक्स करायला सोपे पडतील. अशा प्रकारे आपण हे सर्व नूडल्स थोडेसे असं मोडून घेऊयात. आता गॅसवर कुकरमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवले होते. या उकळत्या पाण्यामध्ये नूडल्स टाकून फक्त 2 ते 3 मिनिटे उकडून घेऊयात. नूडल्स जास्त शिजवायचे नाहीत. 2 ते 3 मिनिटांमध्ये नूडल्स छान उकडले जातात. आता हे उकडलेले नूडल्स आता एका चाळणीमध्ये काढून घेऊया. नूडल्स एकमेकांना चिकटू नयेत आणि मोकळे राहावेत, यासाठी यावर थोडेसे तेल टाकूया आणि हलक्या हाताने मिक्स करून बाजूला ठेवूयात. सोबतच राईससाठी मी एका बाउलमध्ये 200 ग्रॅम बासमती तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि यामध्ये पाणी टाकून 15 मिनिटांसाठी भिजत ठेवूया. 15 मिनिटे झाले आहेत. आता आपले कोबी आणि गाजर पाहूयात. तुम्ही पाहू शकता मिठामुळे याला छान पाणी सुटले आहे. हे सर्व पाणी आपण दोन्ही हातांच्या साहाय्याने घट्ट असे पिळून काढूयात आणि हे पाणी काढल्यामुळे मंचुरियन बॉल्स तळताना फुटत नाहीत आणि जास्त पीठ घालावे लागत नाही. पाणी काढून झाल्यावर यामध्ये टाकूया 1 चमचा आपण तयार केलेली ताजे आले लसूण पेस्ट, 1 चमचा रेड चिली पावडर, 1 चमचा मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि आपले मंचुरियन मस्त कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचे पीठ, सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता हे सर्व साहित्य छान मळून त्याचा एक गोळा तयार करूयात. आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोल मंचुरियन बॉल्स बनवून घेऊयात. तर सर्व मंचुरियन बॉल्स तयार करायचे आहेत अशा प्रकारे. आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून मीडियम फ्लेमवर हे मंचुरियन छान असे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. तर बघा रंग किती सुरेख आला आहे. हे मंचुरियन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आपला तांदूळही छान भिजला आहे. कुकरमध्ये पाणी छान उकळले आहे. आता यामध्ये भिजवलेला तांदूळ सोडूया आणि 5 मिनिटे मस्त असं उकळून घेऊया. तांदूळ 80 ते 90% शिजवायचा आहे. 5 मिनिटात आपला भात एकदम छान असा शिजला आहे. एका चाळणीमध्ये काढून तो मोकळा होऊन देऊया.
आता आपण बनवणार आहोत ट्रिपल राईसची मुख्य जान म्हणजेच मंचुरियन ग्रेव्ही. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करू. त्यामध्ये 2 चमचे आले लसूण पेस्ट टाकू. छान अशी परतून घेऊयात. मग त्यामध्ये 2 चमचे किसलेले गाजर आणि 1 चमचा किसलेला गोबी टाकून हाय फ्लेमवर परतायचं आहे. आता यामध्ये सॉसेस घालूयात. 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे शेजवान सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस. सर्व छान असं मिक्स करून घेऊयात. नंतर यामध्ये 2 ग्लास पाणी ओतूयात. एका वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि थोडे पाणी मिसळून पेस्ट बनवायची आणि ती या ग्रेव्हीमध्ये ओतायची. यामुळे ग्रेव्हीला छान घट्टपणा येतो. आणि चवीसाठी मीठ टाकायचं. त्यामध्ये आपण बारीक चिरलेला स्प्रिंग ओनियन म्हणजेच आपली कांद्याची पात वापरली आहे. यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकूयात आणि याला छान असं मिक्स करून घेऊया. नंतर यामध्ये आपले मंचुरियन टाकणार आहोत. 5 ते 6 मंचुरियन बॉल्स इथे मी वापरले आहेत. आता मीडियम फ्लेमवर छान अशी याला उकळी येऊन द्यायची 1 ते 2 मिनिटांसाठी. तर तयार आहे आपली गरमागरम चवदार मंचुरियन ग्रेव्ही. आता वेळ आली आहे आपला मुख्य पदार्थ बनवण्याची, व्हेज ट्रिपल फ्राय राईस. गॅसवर एक मोठा कुकर किंवा भांडे ठेवूया. त्यामध्ये 3 ते 4 छोटे चमचे तेल टाकूया. तेल गरम झालं की बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकूया आणि छान असा परतून घेऊयात. मग यामध्ये 3 छोटे चमचे आले लसूण पेस्ट टाकूयात. ती छान अशी परतून घेऊयात. यानंतर 1 चमचा सोया सॉस, 2 चमचे किसलेले गाजर आणि 3 ते 4 छोटे चमचे शेजवान चटणी घालूयात. याला मस्त असं मिक्स करून घेऊयात. मग यामध्ये 2 वाट्या कांद्यांची पात आणि 2 चमचे व्हिनेगर टाकूयात. तर बघा फोडणीला किती मस्त असं तेल सुटलं आहे आणि रंग तर अप्रतिम आहे. आता यामध्ये चवीसाठी मीठ घालूया. नंतर यामध्ये उकडलेले नूडल्स आणि तळलेले मंचुरियन बॉल्स टाकूयात आणि हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात. त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि वरून आपला शिजवलेला मोकळा बासमती भात टाकूयात. यानंतर यामध्ये चवीसाठी मीठ टाकून सर्व जिन्नस हाय फ्लेमवर छान असं एकत्र मिक्स करून घेऊयात. तर किती मस्त सुवास सुटला आहे. याला छान असं आपण मिक्स करून घेऊयात. तर तयार आहे आपला गरमागरम चवदार व्हेज ट्रिपल शेजवान फ्राईड राईस. सोबतच गरमागरम मंचुरियन ग्रेव्ही. प्लेटमध्ये राईस काढून यावर थोडे क्रिस्पी नूडल्स टाकूया आणि सर्व करूया. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजमध्ये आपण भेटत जाऊया. मला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर चला अशाच मस्त मस्त रेसिपीजमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.